जे अशक्य वाटत होतं ते एकर शक्य झालं. महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा एक्स फॅक्टर आता समोर आला. ज्या एका क्षणाची वाट अवघा महाराष्ट्र आणि प्रत्येक मराठी माणूस पाहत होता, तो क्षण आता जवळ आलाय. दोन ठाकरे एकत्र आले आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई वाचवण्यासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी हातमिळवणी केली आहे. ही केवळ दोन भावांची भेट नाही, तर हा दिल्लीच्या तख्ताला दिलेला इशारा आहे. पण काय ही युती देवेंद्र फडणवीसांची चाणक्य नीती मोडीत काढणार का? की मुंबईचा मराठी माणूस पुन्हा एकदा ठाकरे नावाच्या वादळावर विश्वास ठेवणार, की भाजपचं इंजिन या युतीला रोखणार? आजच्या या व्हिडिओत आपण याचं संपूर्ण विश्लेषण करणार आहोत, जे तुम्ही कुठेही ऐकलं नसेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर, जिथे आपण घेऊन येतो महाराष्ट्राच्या राजकारणातील, समाजकारणातील आणि तुमच्या जिव्हाळ्याच्या विषयांवरचा अस्सल मराठी जोश आणि सडेतोड विश्लेषण. कारण इथे चर्चा होते फक्त आणि फक्त मराठी माणसांच्या हिताची. ठाकरे ब्रँडला युतीची गरज का लागली? गेल्या काही वर्षात मुंबईतील मराठी टक्का आणि मराठी माणसाचं राजकारणातील वर्चस्व कमी होत असल्याचा मुद्दा सातत्याने बोलला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील फूट आणि त्यानंतर राज ठाकरेंनी भाजपाला दिलेला पाठिंबा यामुळे मराठी मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन झाले होते. पण आता मुंबई आपली आहे आणि ती आपल्यालाच वाचवावी लागेल. या एका मुद्द्यावर दोन्ही ठाकरे एकत्र आले आहेत. हा ठाकरे ब्रँड एकत्र येणं ही भाजपसाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा असेल का? देवेंद्र फडणवीस हे रणनीती आखण्यात माहेर मानले जातात. त्यांनी आजवर अनेकदा विरोधकांची खेळी त्यांच्यावरच उलटवली आहे. पण यावेळी समोर एक नाही तर दोन ठाकरे आहेत. पहिलं म्हणजे राज ठाकरेंची तोफ. राज ठाकरेंच्या सभांचा टीआरपी आणि त्यांची मांडणी लोकांपर्यंत पोहोचवण्याची पद्धत खूप चांगली मानली जाते. आणि दुसरा म्हणजे उद्धव ठाकरेंचे संघटन. उद्धव ठाकरेंकडे आजही मुंबईच्या गल्लीबोळात पसरलेलं शिवसैनिकांचं जाळ आहे. जेव्हा राज ठाकरेंची भाषणं आणि उद्धव ठाकरेंची यंत्रणा एकत्र येईल, तेव्हा फडणवीसांना केवळ विकास कामांच्या जोरावर मतं मागणं कठीण जाईल. त्यांना आता अस्मितेच्या लढाईला तोंड द्यावं लागणार आहे. मराठी महापौर विरुद्ध अमराठी मते. भाजपने आजवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाकरेंना घेरलं होतं, पण आता ठाकरेंनी एक नवीन डाव टाकलाय. मुंबईचा मराठी महापौर. जर भाजप याला विरोध करते तर मराठी माणूस नाराज होतो, आणि जर भाजप पाठिंबा देते तर भाजपची हक्काची असलेली अमराठी मतं दुरावण्याची भीती असते. या खात्रीत देवेंद्र फडणवीस मुंबई कशी सांभाळतात हे पाहणं अत्यंत इंटरेस्टिंग ठरणार आहे. शेवटी सत्तेची चावी असते ती जनतेच्या हातात. मुंबईतला मराठी माणूस सध्या द्विधा मनस्थितीत आहे. एका बाजूला मोदी शहांचे विकास आणि हिंदुत्व आहे, दुसऱ्या बाजूला आपल्या मातीतील दोन भावांची भावनिक साध आहे. इतिहास सांगतो की जेव्हा जेव्हा ठाकरेंवर संकट येतं तेव्हा तेव्हा मराठी माणूस हळवा होतो आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. लोकसभेचे निकाल आपण पाहिलेच आहे. आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याची पुनरावृत्ती होते का हे पाहणं फार महत्वाचं ठरेल. मित्रांनो, राजकारण हे शक्यतांचा खेळ आहे. दोन ठाकरे एकत्र येणं ही मुंबईच्या राजकारणातली एक नवी पहाट ठरू शकते. पण देवेंद्र फडणवीस या वादळाला कसं रोखतात आणि मुंबईचा मराठी माणूस कोणाच्या बाजूने कौल देतो हे पाहण्यासाठी आपल्या सर्वांना निवडणुकीच्या निकालापर्यंत वाट पाहावी लागेल. तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ही युती मुंबई पुन्हा एकदा मराठी माणसाच्या हातात मिळवून देईल का, की देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा पुन्हा एकदा चालेल? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या मराठी जोश कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.